तर आजपासून कापूस लागवडीच्या पूर्व तयारीला आपण सुरुवात केलेली आहे. तर रामराम मंडळी, मी आपला शेती मित्र. आज 1 जून आहे आणि कापूस लागवडीची पूर्व तयारी म्हणजे सरी पाळून घेणे याला आपण आजपासून सुरुवात केलेली आहे. सरी पाळण्याची अगोदर जे सर्वात महत्त्वाची कामगिरी असते ते म्हणजे सरीचे डवरे हे फिट बांधून घेणे. आणि यात आमच्या भीमराव हात कोणी धरू शकत नाही, वेल्डिंग फेल आहे आमच्या माणसापुढे. आज पहाटे सकाळी 5 वाजता राम पायरे म्हणजे कोंबडा उठायच्या अगोदरही आम्ही तिन्ही कार्यकर्ते शेतामध्ये हजर होतो. अगोदर सगळं मोजमाप करून घेतलं, डवरे सरी बांधून घेतली आणि सरी पळायला सुरुवात झाली. सध्या आपल्या राज्यामध्ये 4 प्रकारचा वापर करून शेतकरी कापसाची लागवड करतात. त्यामधलं पहिलं म्हणजे ट्रॅक्टरने पेरणी करणे, दुसरं म्हणजे तिफांना सरकी उन्हारणे, तिसरा पर्याय म्हणजे तिफांच्या काकडावर सरी टोचणे, चौथी पारंपरिक आणि जुनी पद्धत म्हणजे सरी पाळून लागवड करणे. आता याचे काय फायदे आहेत तुम्हाला सांगतोच, पण अगोदर आम्हाला पेट पूजा करून घेऊ द्या. कारण कसं आहे, कामाच्या आणि खायच्या बाबतीत अजिबात हागी करायची नाही. म्हणतात ना, पोटामध्ये आहार असला की कामगिरी जबरदस्त होते. म्हणून पहिले पेट पूजा. आता सरी पाळण्याचे काय फायदे आहेत? समजा आपण कापूस लागवड केला आणि अगोदरही जर भयंकर मोठा पाऊस आला तर आपलं सरकीचं बियाणं खराब होऊ नये, वाहून जाऊ नये यासाठी हे सरी असते. किती भयंकर पाऊस आला तर आपलं बियाणं शाबूत राहते. आणि हे सरी कोणी पाडू शकत नाही, यात आमच्या बाळूभाऊचा हात कोणी धरू शकत नाही. 1 नंबर सरी डायरेक्ट निंबू टोचून घ्या. भावांनो, तुम्ही कापूस लागवड कशाने करणारा आणि केव्हा करणारा कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहिती करता फॉलो करून घ्या. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.